मागवय ना त्याला बाहेर जाऊ दे ते मोबाईल वालेला। अरे भाई नाही, खरोखर हा आनंद आहे, कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य, मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे। माझी मायबाप मतदारांना सुद्धा ही विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावा, कृपया मतदान करा। आज सहकुटुंब तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आणि शिवाय रांगेमध्ये उभं राहिला। नाही, खरं तर रांगेमध्ये आपण सातत्यानं पाहिलं असेल की हे जे सो कॉल्ड व्हीआयपी कल्चर आहे, हे व्हीआयपी कल्चर मी लोकप्रतिनिधी असतानाही कधी घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे रांगेत उभं राहणं मला वाटतं यामध्ये वेगळं काहीच केलेलं नाही। रांगेत उभं राहूनच सुद्धा आज रांगेत राहून म्हणजे दोघांनी सुद्धा रांगेत राहून तुम्ही हे घेतलं मतदानाचा हक्क बजावला। चांगली गोष्ट आहे ना की माझ्याकडून जर इतक्या ज्येष्ठ वयस्कर लोक काही चांगल्या गोष्टी हे फॉलो होत असतील तर मला आनंदच आहे त्या गोष्टीचा। दिवसेंदिवस घडतोय मतदारांना काय आव्हान करा? मायबाप मतदारांना हीच विनंती आहे की हा लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा, ही लोकशाही सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक मायबाप मतदारांना मतदान करणं गरजेचं आहे आणि त्यांनी कृपया मतदान करावं ही माझी विनंती आहे। काही ठिकाणी तुमच्या पोलिंग एजंटला बसू दिलं जात नाही अशा काही तक्रारी कानावर येत आहेत। या तक्रारी केल्यानंतर अजूनही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे। अशा पद्धतीनं जर पोलिंग एजंटला आतमध्ये बसू दिलं जात नसेल तर मी आता स्वतः त्या ठिकाणी जाऊन काय हा नेमका प्रकार घडलाय तो मी स्वतः पाहणार आहे। काही ठिकाणी एक दोन ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन सुरू नसल्याचंही निदर्शनास आलेलं आहे। मला वाटतं या अशा पद्धतीनं रडीचे डाव जे खेळले जात आहेत हे रडीचे डाव खेळणं आता तरी बंद व्हावं आणि आमच्या पोलिंग एजंटला आणि यांना नियमाप्रमाणे एक निकोप वातावरणामध्ये निवडणूक पार पाडावी। पुण्यामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। मतदान केंद्र बंद असल्यामुळे रांगा देखील लागलेल्या दिसून येतात। नाही, खरंच ही निवडणूक आयोगानं सुद्धा याची आणि निर्णय अधिकाऱ्यांनी याची तातडीनं दखल घेऊन या संदर्भामध्ये मतदान होण्याच्या दृष्टीनं, सुरळीत मतदान पार पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रत्येकाने तातडीनं याविषयी लक्ष घालणं गरजेचं आहे। ईमेलवरून ही सगळी तक्रार आहे आता दाखल केलेली आहे, काय उत्तर आलंय काय? नाही, अजून मला तरी याचं अजून उत्तर मिळालेलं नाहीये। आता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याची शहानिशा करतो। ठीक आहे, आता पण सर कुठून मतदान केलेलं आहे, काय विचाराचा विश्वास आहे? नाही, 100% मायबाप जनतेनं निवडणूक हाती घेतलेली आहे, त्यामुळे मायबाप जनता हे ठरवेल आणि विजयाचा नक्की विश्वास। जनता दादांना मात देईल, दोन्ही दादांना काय जनता, शिरूरची जनता दोन्ही दादांना मात देईल का? कारण शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता ही स्वाभिमानी आहे। कोणी दम दिला आणि कोणी खोटं बोल पण रेटून बोल केलं अशा गोष्टींना शिरूरची स्वाभिमानी जनता थारा देणार नाही।